गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या घरी बाप्पांचं आगमन होत आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 7 सप्टेंबर 2024 वार आहे शनिवार. तर त्या दिवशी गणेश चतुर्दशी आलेली आहे आणि त्या दिवशीचा मुहूर्त आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते 1:45 पर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभर तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता संध्याकाळी 7 पर्यंत. गणपतीची प्राणप्रतिष्ठान आपल्याला करायची आहे. त्यामध्ये भक्तिभावाने तुम्ही पूजा करून गणपतीमध्ये प्राण आणायचे असतात. या दिवशी सगळीकडे गणपती बाप्पांचे आगमन झालेलं असतं. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येत असतात. त्यामुळे बामण भेटणं खूप कठीण आहे. अशा वेळेस आपण घरच्या घरीच गणपतीची स्थापना कशी करायची हे पाहूयात. शेवटी भक्तिभाव महत्त्वाचा आहे. गणपती बाप्पा हे भक्तीचे भुकेले असतात. त्यामुळे तुम्ही भक्ती भावाने जर घरच्या घरी पूजा केली तरी तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल. तुम्ही गणेश स्थापनेचा मंडप आदल्या दिवशीच तयार करून घ्या, म्हणजे तुमची दुसऱ्या दिवशी मुहूर्ताची वेळ निघून जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदरच एक गणपती बाप्पांसाठी पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तुम्ही स्थान निश्चित करून त्यामध्ये गणपतीचे सजावटीचे सामान लावून डेकोरेशन करून घ्या. ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तर गणपतीची मूर्ती बाजारातून आणताना लाल वस्त्राने ती झाकून घरी आणावी. तर आता आपण बघूया गणपतीची पूजा मांडणी कशी करायची ते. पहिले चौरंगावर नवे कोरे लाल कलरचे वस्त्र आपल्याला अंतरायचे आहे. त्यावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. ते तांदळाने किंवा गव्हाने काढतात. त्यानंतर तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे. तुम्हाला पहिलं स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल तुम्हाला व्हायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला वडीलधाऱ्या मोठ्या माणसांच्या नमस्कार करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेसाठी बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शुद्ध पाण्याने भरलेला एक जल घ्यायचा आहे, कलश घ्यायचा आहे. त्यात एक फूल घेऊन ते फूल आणि पाणी तुम्हाला सगळ्या आपल्या पूजेच्या साहित्यावरती सर्वप्रथम शिंपडायचं आहे. त्यानंतर अजूनही कलश घ्यायचा आहे. त्या कलशावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे, स्वास्तिक, आणि त्याला 5 तुम्हाला नाम ओढायचे आहेत. आणि त्या कलशामध्ये तुम्हाला दुर्वा, हळदी कुंकू, अक्षदा, तुळस, सिक्का, सुपारी हे सर्व वस्तू टाकायच्या आहेत. हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यामध्ये आंब्याची 5 पाने तुम्हाला टाकायची आहेत आणि त्याच्यावरती नारळ ठेवून त्यानंतर तो गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो. त्यासाठी त्याआधी तुम्हाला तांदळाची तिथे रास करावी लागेल आणि त्या राशीवरती तुम्हाला तो कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कलशाची पूजा करायची आहे. त्या कलशाला तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. नंतर तुम्हाला गणेश मूर्ती चौरंगावरती तुम्हाला मांडायची आहे. आपली जी गणपतीची मूर्ती आहे ती चौरंगावरती मांडायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मूर्ती मांडताना तुम्ही मूर्ती व्यवस्थित एकदाच ठेवा. तुम्हाला परत ती हलवता येत नाही, कारण एकदा गणपतीची मूर्ती मांडली की ती विसर्जनापर्यंत ती हलवायची नसते. त्यामुळे तुम्ही पूजा करताना आताच व्यवस्थित मूर्ती आपली बसली आहे का ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला गणेश पूजा करायची आहे. तामणामध्ये एक सुपारी घ्या. त्यावर आपण एक पंचामृताने आपल्याला त्याच्यावरती अभिषेक करायचा असतो. तर त्यामध्ये तुम्हाला ओम गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता किंवा अजूनही तुम्हाला कोणते मंत्र येत असतील गणपतीचे ते तुम्ही मोबाईलवरती लावून तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपतीच्या उजव्या बाजूला विड्याचे एक पान ठेवा. त्यावरती अक्षता ठेवून ही जी सुपारी आहे ती सुपारी त्याच्यावरती तुम्हाला मांडायची आहे. त्यानंतर तुम्हाला सुपारीला हळदी कुंकू वाहून, चंदन वाहून, फूल आणि कापसाची माळ अर्पण करून तिची पूजा करायची आहे. तिला अगरबत्ती ओढायची आहे. तुम्ही घंटेला अक्षदा फूल वाहून त्यांचीही तुम्हाला पूजा करायची आहे, घंटे देवतेची. त्यानंतर तुम्हाला शंख हा डाव्या बाजूला ठेवून गणपतीच्या तुम्हाला शंखाची पूजा करायची आहे. त्यानंतर गणेश मूर्तीवरती फुलाने पाणी शिंपडायचे आहे आणि हळद कुंकू चंदन लावायचं आहे. त्यानंतर गणपतीच्या गळ्यामध्ये तुम्ही अलंकार आणले असतील ते घालायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हार घालायचा आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत. तुम्ही जर गणपतीला कापसाचे वस्त्र आणले असेल तर तेही तुम्ही घालू शकता. त्यानंतर तुम्हाला गणपतीला खारीक खोबरे, गोड नैवेद्याचा जे तुम्ही बनवलं असेल घरात, मोदक असेल, लाडू असेल, पेढे असतील, हे नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचे आहेत. आणि फळांचाही नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांसाठी दाखवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 3 वेळा पाणी ताटाभोवती फिरवून तुम्हाला अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा असतो.
त्यानंतर तुमच्याकडे जर जास्वंदीचं फूल असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पांसाठी नक्की आवर्जून अर्पण करा, कारण जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना खूप आवडीचं असं फूल मानलं जातं. त्यामुळे लाल कलरची फुलं तुम्हाला तर ते फूल भेटलं तर तुम्हाला नक्की बाप्पांसाठी अर्पण करायचं आहे, कारण बाप्पांना लाल कलरची फुलं ही खूप आवडतात. त्यानंतर तुम्हाला कुटुंबातील सर्व मंडळींनी बाप्पांची आरती करायची आहे आणि तुमची कृपा अशीच आमच्यावर राहील अशी बाप्पांना तुम्ही प्रार्थना करायची आहे. आमच्या घरावरती येणाऱ्या सगळ्या संकटांतून आम्हाला मुक्त करा, आमची रक्षा करा, असं तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि आमची ही भोळी भाबडी सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि या पूजेमध्ये काही चूक झाली असेल, काही कमी पडलं असेल तर आम्हाला माफ करा. त्यानंतर रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुम्हाला देवबाप्पाची आरती करायची आहे. त्यांना फुले आणि दुर्वा रोज द्यायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत आणि रोज तुम्हाला त्यांना नैवेद्याचं ताट हे सकाळ संध्याकाळ तुम्हाला दाखवायचं आहे. तर तुम्ही असे गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.